नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे घोषवाक्य अनुसरून माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्यातर्फे प्रभागातील विविध सोसायट्या, शाळा यांना कचरा संकलनासाठी ओला कचरा, सुका कचरा यांसाठी डस्टबिनचं वाटप करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेतर्फे कोणताही निधी उपलब्ध होत नसताना स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार विविध सोसायट्या व शाळांना कचऱ्याचे सुयोग्य संकलन करून परिसर स्वच्छ टापटीप ठेवण्यासाठी हे डस्टबिनचं वाटप करण्यात आले. सदर वाटप उपक्रम सरस्वती मराठी मीडियम शाळेचे भरत कोथरा सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प राबवण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावरती गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होतं. या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचनाही काढली आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज 7.5 लाख प्रवासी करतात प्रवास. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातून अनेक मोठ्या संख्येने प्रवास करतात. ठाणे पूर्व स्थानक परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या ठिकाणी ही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवरती स्मार्ट सिटी योजनेतून 2060 कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबाची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी खांबावर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते. या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती. त्यास विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखलेलं आहे. कालपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आजचा शनिवार हा श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे. त्यामुळेच आज ठाणे शहरातील सर्व शनी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती. ठाणे शहरातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिर रस्ते असलेल्या किल्ला मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण मंदिर व परिसर फुलाने सजवले होते. यावेळी शनी मारुतीच्या मूर्तीवरती काळे उडीद तेल वाहून रुईच्या पानांचा हार अर्पण करण्यात आला. दर्शनासाठी भर पावसातही नागरिक रांग लावून उभे असल्याचं चित्र येथे पाहायला मिळाले. आपापले जे बंदी असतात
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना शाखा बाळकूम व जनहित फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 डोकाई येथील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा, गुणगौरव सोहळा तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्य इत्यादींचं वाटप, सामाजिक बांधिलकी जपून शिवसेना पक्षप्रमुखांना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या। यंदाचे हे 17वे वर्ष असून सलग 6 दिवस हा सामाजिक उपक्रम महापालिकेच्या विविध शाळांत राबवण्यात येणार असून 1500 विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलं। या विद्यार्थ्यांना विको, वज्रदंती, दंतमंजन किट, फाईल फोल्डर्स, वह्या, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, ब्रिटानिया बिस्किटे, केक, छत्र्या, रेनकोट तसेच मार्कर्स, हायलायटर्स इत्यादी भरगच्च असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले। या प्रसंगी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, अनिश गाढवे, मराठी मालिकेतील अभिनेत्री विजया बोरसे, विको लॅबोरेटरीजचे अधिकारी दिलीप दवे, कोरस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक जयंत कुमार, प्रदीप पांडे, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, सदाशिव पुरवणेकर, विभाग प्रमुख साईनाथ पाटील, शाखा प्रमुख संतोष भोईर, चेतन चौधरी, जालिंदर पाटील, विनय पाटील, महिला आघाडीच्या राजश्री सुर्वे, बेडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन, सूर्यकला पाटील, वर्षा पाटील यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संयोजक ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील, शाखा प्रमुख संतोष भोईर, चेतन चौधरी, अजय पाटील, जालिंदर पाटील, विनय पाटील, गजानन भोईर, चंद्रकांत पाटील, वर्षा पाटील, सूर्यकला पाटील, कल्पना पाटील, भारती पाटील, सोपान पाटील, प्रथमेश पाटील, मयुरेश पाटील, मिरांत पाटील, किमया पाटील, कौस्तुभ पाटील इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले। तरुण आहे आणि धबक आहे। संगीत वर्षाताई या फक्त वर्षाताई नाहीये, तर आताच त्यांना जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन आहे। टोरस कंपनीची शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस ठाणे महानगरपालिका शाळेतील 1500 विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही साजरा करीत आहोत। ठाणे महानगरपालिका शाळेतील बाळकूम, डोकाळी, कोलचेत, माजिवडा, पानखंडा, टकालडा, त्याचबरोबर भिवंडी येथील काही आदिवासी शाळा अशा एकूण 9 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी भरगच्च भव्य अशा चित्रकला स्पर्धेचं आयोजन, जे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकामध्ये यश प्राप्त केलेलं आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुक सोहळा, त्याचबरोबर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च असं शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्या पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा करीत असतो। त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 15 किलोचा केक, 10 किलोचा केक कापून देखील आम्ही विद्यार्थ्यांसोबत तो केक कापून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। आज आमचा हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। अजून पुढचे 7 दिवस हा कार्यक्रम असाच वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरू राहणार आहे आणि अशाच प्रकारचं भव्य असं आणि अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य हे विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या या प्रमुख दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांना निरोगाने दीर्घायुष्य लाभावं एवढी ईश्वरचरणी, श्री एकविराचरणी आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी विजया बोरसे। आज इथे मला सुनील दादांनी बोलवलं आणि तुमच्या कार्यक्रमात सामील करून घेतलं, याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। ते दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आज त्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला कळालं की किती उत्साह असतो विद्यार्थ्यांचा। खूप अतिशय सुंदर पद्धतीने तो कार्यक्रम साजरा झालेला आहे, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद। देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसद रत्न पुरस्कार नवी दिल्ली येथील एका विशेष समारंभामध्ये केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।
पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर, प्राईम पॉईंट फाउंडेशनचे आणि ई मॅगझिन प्रोसेन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने यावेळी सन्मान करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.